नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण मॅनेजरियल प्रोसेस ऑन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन याबद्दल थोडं डिस्कस करू आणि इतर सुद्धा पॉईंट आहेत ज्यावर आपल्याला शॉर्टकटमध्ये चर्चा करायची आहे. तर पहिले आपण बघू की व्हॅल्यू चेन कशाला म्हणायचं. व्हॅल्यू चेन मीन्स द सिरीज ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट अन ऑर्गनायझेशन परफॉर्म्स टू क्रिएट, प्रोड्यूस अँड डिलिव्हर अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस टू द कस्टमर व्हाईल ॲडिंग व्हॅल्यू ॲट ई स्टेज. म्हणजे काय व्हॅल्यू चेन म्हणजे काय की प्रत्येक स्टेजला काहीतरी व्हॅल्यू ॲड होते. ते म्हणजे स्टेज कोणते असते तर क्रिएट, प्रोड्यूस, डिलिव्हर, कशासाठी की प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी. म्हणजे जे काही स्टेज असतात वेगवेगळ्या, त्या स्टेजवर प्रत्येक स्टेजला काहीतरी व्हॅल्यू ॲड होत असते, तर त्याला आपण व्हॅल्यू चेन असं चेन म्हणत असतो. द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू चेन वॉज डेव्हलप बाय, त्याचं नाव बघा, मायकेल पोर्टर. हे नाव लक्षात ठेवायचं की हा जो काही कन्सेप्ट आहे व्हॅल्यू चेनचा, तो मायकेल पोर्टर यांनी शोधला आणि इन हिज बुक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, त्या बुकमध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे. म्हणजे व्हॅल्यू चेन हा कन्सेप्ट कोणी इंट्रोड्यूस केला, तर हे सुद्धा नाव लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याचं, त्या व्यक्तीचं नाव आहे किंवा त्यांचं नाव आहे मायकेल ई पोर्टर. टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज इन व्हॅल्यू चेन. आता अकॉर्डिंग टू मायकेल ई पोर्टर, व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज आर डिवायडेड इंटू टू टाइप्स. म्हणजे दोन कॅटेगरीमध्ये त्याचं व्हॅल्यू चेनचं डिवायडेशन होते. पहिलंच ते प्रायमरी ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी म्हणतो. दुसरं असते सपोर्ट ऍक्टिव्हिटीज, ज्याला आपण इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी असं म्हणत असतो. म्हणजे मायकेल पोर्टर यांनी व्हॅल्यू चेनचं दोन भागात डिवायडेशन केलं. त्याच्यामधलं पहिले आपण कन्सिडर केलेली आहे की प्रायमरी ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी म्हटलं, आणि दुसरी जी आहे सपोर्ट ऍक्टिव्हिटी, ज्याला इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी असं म्हटलं. आता डायरेक्ट चेन व्हॅल्यू ऍक्टिव्हिटी कशाला म्हणायचं की आता डायरेक्ट चेन म्हणजे काय, दीज ऍक्टिव्हिटीज आर डायरेक्टली ऍड व्हॅल्यू टू द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस अँड आर क्लोजली रिलेटेड टू प्रोडक्शन अँड डिलिव्हरी. म्हणजे हे डायरेक्ट रिलेशन, डायरेक्ट म्हणजे काय की ते प्रोडक्ट ऑर सर्व्हिसच्या दीज ऍक्टिव्हिटीज डायरेक्टली ऍड द व्हॅल्यूज, डायरेक्टली ऍड करते ती व्हॅल्यू कशामध्ये, टू द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस अँड आर क्लोजली रिलेटेड टू प्रोडक्शन. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज क्लोजली रिलेटेड टू प्रोडक्शन किंवा डिलिव्हरीच्या रिलेटेड आहेत आणि ते डायरेक्टली आपल्या व्हॅल्यू ॲड करतात प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये, तर त्याला आपण डायरेक्ट व्हॅल्यू चेंज ॲक्टिव्हिटी मधलं. आता हे एक्झाम्पल दिलं जसं प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियलची प्राप्ती करणं किंवा मिळवणं. प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग हे डायरेक्ट ॲक्टिव्हिटी आहेत. मार्केटिंग अँड सेल्स, डिस्ट्रीब्युशन. नंतर आफ्टर सेल्स सर्व्हिसेस, म्हणजे प्रोव्हाइडिंग द कस्टमर सपोर्ट, मेंटेनन्स अँड रिपेअर द सर्व्हिसेस आफ्टर द प्रोडक्ट इज सोल्ड. म्हणजे या डायरेक्ट रिलेटेड, डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज आहेत. कारण की काय असते त्याला क्लोजली रिलेटेड टू प्रोडक्शन अँड डिलिव्हरी, म्हणजे एकदम जवळच्या आहेत त्या कशाच्या, प्रोडक्शन आणि डिलिव्हरीच्या. आता दुसरी असते आपल्याजवळ बघा की इनडायरेक्ट असेल. हा, इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज. आता बघा, these activities support the main operation but not directly produce the product. म्हणजे जे काय पहिल्या डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज त्या क्लोज रिलेटेड टू प्रोड्यूस द प्रोडक्ट होत्या, परंतु ह्या कशा आहेत की डायरेक्टली इम्पॅक्ट नाही तर इनडायरेक्टली आहेत त्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल HRM असेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, अकाउंटिंग अँड फायनान्स, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, ह्या डायरेक्ट असं म्हणजे प्रोड्यूस द प्रोडक्ट डायरेक्ट असं की प्रोडक्शनच्या ते रिलेटेड नाहीत, ह्या पण प्रोडक्शनसाठी इनडायरेक्ट वे आहेत. आता इथं बघा एक आपण नोट लिहिली, इन द मॅनेजमेंट द मॅनेजरियल प्रोसेस प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग इज अप्लाइड टू द बोथ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी टू इम्प्रूव्ह द एफिशियन्सी अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता या ज्या चार गोष्टी आहेत कोणत्या, प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझिंग असेल, डायरेक्टिंग असेल, कंट्रोलिंग असेल, या दोन्ही कॅटेगरीमध्ये येतात. कोणत्या, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली चेन व्हॅल्यू ऍक्टिव्हिटीमध्ये येतात. नंतर बघा, जेंडर बॅलन्स इन द मॅनेजमेंट. आता जेंडर बॅलन्स इन द मॅनेजमेंट मीन्स इक्वल रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन ऑफ मेन अँड वुमन इन मॅनेजरियल अँड लिडरशिप पोझिशन विद इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे जेवढा आपल्याला पुरुषाचा सहभाग आहे तेवढा सहभाग स्त्रियांचा सुद्धा मॅनेजरियल अँड लिडरशिप पोझिशन मध्ये असणं, त्याला आपण जेंडर बॅलन्स इन द मॅनेजमेंट असं म्हणतो. नंतर त्याच्यामध्ये काय फायदा असते की की फीचर, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, दोन्हीसाठी इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल, फेअर ट्रीटमेंट असेल, नंतर इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग आणि वर्कप्लेस इक्वॅलिटी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे कव्हर होतील. त्याच्यामुळे जेंडर बॅलन्स इन द मॅनेजमेंट हे आवश्यक आहे.
नंतर पीपल पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट इन मॅनेजमेंट. आता पीपल पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट इन मॅनेजमेंट म्हणजेच का, पीपल पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट इन द मॅनेजमेंट मीन्स एम्प्लॉईज ॲट द डिफरंट लेवल of organization take the part in decision making, problem solving and organizational activity. म्हणजेच कसं असलं याच्यामध्ये नुसतं टॉप मॅनेजमेंटचाच याच्यामध्ये सहभाग नसून कोणाचा तर त्या एम्प्लॉईजचा किंवा कॉमन मॅनचा किंवा कॉमन पीपलचा सुद्धा वाटा असला पाहिजे. कशामध्ये? डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटी. तर त्याला आपण पीपल पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट इन मॅनेजमेंट असं म्हणतो. मग फार्स ऑफ पार्टिसिपेशन कोणती? जर सजेशन स्कीम, म्हणजे एम्प्लॉई काय करतात? गिव्ह आयडिया फॉर द इम्प्रुव्हमेंट. एम्प्लॉई सुद्धा सजेशन इम्प्रुव्हमेंटसाठी सजेशन देऊ शकतात, त्याला आपण सजेशन स्कीम म्हणतो. वर्क कमिटीज, वर्कर्स अँड मॅनेजमेंट डिस्कस द वर्क प्लेस इश्यू, म्हणजे दोघं वर्क मॅनेजमेंट आणि जे काय एम्प्लॉईज आहेत किंवा वर्कर्स आहे हे सुद्धा दोघं दोघं मिळून हे डिस्कशन करतील. नंतर क्वालिटी सर्कल, स्मॉल ग्रुप ऑफ सॉल्व द प्रोडक्शन ऑर क्वालिटी प्रॉब्लेम, म्हणजे एक स्मॉल ग्रुप 8 ते 12 लोकांचा एक ग्रुप असते जनरली तो, आणि ते काय करते, दर एक स्पेसिफिक पिरियडनुसार त्याची बैठक होते आणि त्याचे काय करतात, एखादा क्वालिटी प्रॉब्लेम असेल, प्रोडक्शन प्रॉब्लेम असेल तर ते बसून हे डिस्कस करणे, त्याला आपण क्वालिटी सर्कल म्हणतो. नंतर जॉईंट डिसिजन मेकिंग, मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज टेक द डिसिजन टुगेदर. दोघांनी सुद्धा, मॅनेजमेंट असेल आणि एम्प्लॉईज असेल, त्या दोघांनी बसून निर्णय घेणं, तर त्याला आपण जॉईंट डिसिजन मेकिंग म्हणतो. टीम वर्क अँड ग्रुप मीटिंग, एम्प्लॉईज पार्टिसिपेशन इन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. एम्प्लॉईज सुद्धा नुसतं मॅनेजमेंट नसून नुसतं मॅनेजमेंटचा सहभाग आहे का, तर नाही, एम्प्लॉईज आणि पार्टिसिपेट इन द प्लॅनिंग, म्हणजे एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट दोन्ही पार्टिसिपेट इन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, त्यालाच आपण म्हणतो टीमवर्क अँड ग्रुप मीटिंग म्हणतो आपण. नंतर गव्हर्नन्स. Governance is the exercise of economic, political, administrative authority administrative authority to manage a country's affairs at all levels. As per the definition हे कोणाची? UNDP ची डेफिनेशन आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामची डेफिनेशन आहे. आता गव्हर्नमेंटच्या एन नंबर ऑफ डेफिनेशन आहेत. एक कॉमन डेफिनेशन कोणती, एक जनरल डेफिनेशन लक्षात ठेवली तरी चालेल. गव्हर्नन्स म्हणजे का? गव्हर्नन्स इज द एक्झरसाइज ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटी, administrative authority to the manage मॅनेज कंट्रीज अफेअर्स ॲट ऑल लेवल्स. म्हणजे हे UNDP डेफिनेशन, म्हणजे एन नंबर ऑफ डेफिनेशन आहेत त्याच्यामुळे एक कॉमन आपल्याला काही डेफिनेशन आले तरी एक आपल्याला लक्षात सहज राहते. आता की एलिमेंट ऑफ द गव्हर्नन्स कोणते? अकाउंटेबिलिटी. लीडर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर डिसिजन, त्याला अकाउंटेबिलिटी म्हणतो आपण. ट्रान्सपॅरन्सी, डिसिजन अँड ऍक्शन आर ओपन अँड क्लिअर, म्हणजे त्याच्यात काही ओपन सगळ्यांना, हा डिसिजन क्लिअर कट असला पाहिजे आणि क्लिअर असला पाहिजे, त्याच्यात कुठेही भ्रष्टाचाराला स्कोप किंवा काहीतरी लपून ठेवण्याला स्कोप नसणे, त्याला आपण ट्रान्सपॅरन्सी म्हणतो. रूल ऑफ लॉ, ऍक्टिव्हिटीज फॉलोज लॉ अँड रेग्युलेशन, रूल ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो. नंतर पार्टिसिपेशन, पीपल ऑर स्टेक होल्डर टेक द पार्ट इन डिसिजन मेकिंग, तर ही सुद्धा त्याला गव्हर्नन्सचाच पार्ट आहे. किंवा एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस, रिसोर्सेस आर यूज प्रॉपरली टू अचीव द गोल. नंतर सगळ्यात महत्वाचं ई गव्हर्नन्स. आता ई गव्हर्नन्स म्हणजे काय? ई गव्हर्नन्स मीन्स द यूज ऑफ ICT, त्यालाच आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बाय द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस, एक्सचेंज इन्फॉर्मेशन, इम्प्रूव्ह द इंटरॅक्शन विथ सिटीजन, बिझनेसेस अँड अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. म्हणजे काय ई गव्हर्नन्स म्हणजे काय? की ICTचा यूज करून गव्हर्नमेंट काय करेल? टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस, एक्सचेंज द इन्फॉर्मेशन अँड इम्प्रूव्ह द इंटरॅक्शन विथ द सिटीजन, बिझनेसमॅन अँड अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. म्हणजे त्याच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी आणि इम्प्रूव्ह द इंटरॅक्शन विथ सिटीजन, बिझनेस अँड अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटसाठी गव्हर्नमेंट काय करेल? यूज ऑफ ICT, त्यालाच आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून या गोष्टी तो गव्हर्नमेंट परफॉर्म करत असेल तर त्याला आपण ई गव्हर्नन्स असं म्हणतो. ऍप्लिकेशन ऑफ ई गव्हर्नन्स. आता ई गव्हर्नन्सचे मी इथे किती 1-2 ऍप्लिकेशन लिहिले, म्हणजे 1-2च आहेत का? एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहे. तर आपल्याला कुठलाही ऍप्लिकेशन आला तरी आपण त्याला एक्झाम मध्ये चूक करणार नाही. म्हणजे ई गव्हर्नन्स इज यूज
इन द मेनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ऑनलाईन बिल पेमेंट. हे ई गव्हर्नन्सच आहे, म्हणजे कोणतं इलेक्ट्रिसिटी, वॉटर टॅक्स, वॉटर बिल असेल, टॅक्सेस असतील. नंतर ऑनलाईन सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, डेट, इन्कम, कास्ट सर्टिफिकेट, हे ऑनलाईन झालेले आहेत बऱ्याच गोष्टी. तर त्याच्यामुळे तिथं सुद्धा ई गव्हर्नन्सचा वापर होते. आता हे दोन ऍप्लिकेशन लिहिले म्हणून दोनच आहेत का? कोणतंही ऍप्लिकेशन आलं तरी आपण त्याला रॉंग करणार नाही. हे जनरल एक्झाम्पल आपण फक्त समजण्यासाठी इथं घेतलेले आहेत. नंतर मॉडेल्स ऑफ ई गव्हर्नन्स. आता कोणकोणत्या? गव्हर्नन्स टू सिटीजन, म्हणजे त्याला G2C म्हणतो. गव्हर्नमेंट टू बिझनेस, ज्याला G2B म्हणतो आपण. नंतर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, ज्याला G2G म्हणतो. आणि गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय, ज्याला G2E म्हणतो. आता हे बघा, आता हे नावाच थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात, तर त्याच्यामुळे याच्यावर एखादा प्रश्न येते, एखादाच म्हणतात गव्हर्नमेंट टू काहीतरी असं वेगळं काहीतरी लिहून आपल्याला ते कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपण EBC अशी ट्रिक्स वापरली. EBC आणि गव्हर्नन्सच्या रिलेटेड आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट येणारच. आता त्याच्यामुळे ई म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट टू काय येईल आपल्याला? ई म्हणजे इकडे एम्प्लॉई. बी म्हणजे काय? गव्हर्नमेंट टू बिझनेस. सी म्हणजे काय? गव्हर्नमेंट टू सिटीजन. आणि नंतर गव्हर्नमेंट म्हणजे काय? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. म्हणजे EBC आणि गव्हर्नमेंट असं लक्षात ठेवलं तरी सगळे चारी पण आपल्याला मॉडेल लक्षात राहतील. आता गव्हर्नमेंट टू सिटीजन म्हणजे काय? गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस डायरेक्टली टू द सिटीजन, त्याला आपण गव्हर्नमेंट टू सिटीजन म्हणतो. एक्झाम्पल ऑनलाईन सर्टिफिकेट, टॅक्स पेमेंट. नंतर गव्हर्नमेंट टू बिझनेस. आता गव्हर्नमेंट इंटरॅक्शन बिटवीन, दोन नाव आहेत ना, गव्हर्नमेंट आणि कोणामध्ये इंटरॅक्शन असणार? बिझनेसमध्ये. म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस असेल तर त्याला आपण G2B म्हणतो. म्हणजे ऑनलाईन लायसन्स असू द्या, इन टेंडरिंग असू द्या, नंतर कुठल्याही असू द्या बिझनेसच्या रिलेटेड, त्या सगळ्या G2B मध्ये येतील. नंतर तिसरी आहे तर G2G. आता बघा G2G कोण कोण आहे पिक्चर मध्ये? गव्हर्नमेंट आहे आणि दुसरं सुद्धा गव्हर्नमेंट आहे. इन्फॉर्मेशन शेअरिंग बिटवीन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. कोण? एका गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं दुसऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सोबत इन्फॉर्मेशन शेअरिंग होणे, त्याला आपण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणतो. एम्प्लॉई, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज. मग आता बघा, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉर ऑल द गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉर एम्प्लॉईज लाईक सॅलरी, लिव्ह, पेन्शन. तर हे जर असेल गव्हर्नमेंट आणि एम्प्लॉईचा जर संबंध असेल तर तिथं गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय किंवा G2E असं त्याला आपण म्हणतो. नंतर लिमिटेशन ऑफ ई गव्हर्नन्स. आता बघा की कोणकोणत्या मर्यादा आहेत? लॅक ऑफ इंटरनेट इन रुरल एरिया, डिजिटल डिव्हाइड ज्याला आपण म्हणतो. कारण की बऱ्याच वेळेस काय रेंज नसते रुरल एरियामध्ये, तर तो सुद्धा एक त्याचे तोटा आहे. नंतर लो डिजिटल लिटरसी, बऱ्याचदा खेड्यातल्या लोकांना हे समजत नाही ऑनलाईन वगैरे या गोष्टी, तर त्याच्यामुळे तो सुद्धा मर्यादा आहे. सायबर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी, सायबर गुन्हेगारी वाढायचे चान्सेस आहे. नंतर प्रायव्हसी इश्यू, ह्या सुद्धा महत्वाच्या लिमिटेशन आहेत. नंतर पोटेन्शियल ऑफ ई गव्हर्नन्स, म्हणजे ई गव्हर्नन्स मध्ये काय सामर्थ्य आहे? तर बेटर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट. नंतर स्मार्ट सिटीज अँड डिजिटल ऍडमिनिस्ट्रेशन, इम्प्रूव्ह द पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी. या हे म्हणजे पोटेन्शियल म्हणजे काय? त्याच्या शक्ती सुद्धा आहेत किंवा त्याच्यामुळे एवढे फायदे सुद्धा आहेत. आता एवढे तीन तीन लिहिले म्हणून आहेत का? कोणताही येऊ दे त्याला आपण रॉंग करणार नाही. नंतर सगळ्यात महत्वाचं, सक्सेस ऑफ ई गव्हर्नन्स. इनक्रीज ऍक्सेसिबिलिटी, बरोबर आहे. ई गव्हर्नन्स मध्ये ऍक्सेसिबिलिटी वाढली, म्हणजे सिटीजन्स कॅन ऍक्सेस मेनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ऑनलाईन. आपण बघितलं की बऱ्याच गोष्टी आता कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर सातबारा असू द्या, हे ऑनलाईन झालेले आहेत बऱ्याच. किंवा एखाद्या मार्कशीट, या सगळ्या गोष्टी हे ऑनलाईन झालेल्या आहेत. ग्रेटर ट्रान्सपरन्सी, ई गव्हर्नन्स हॅज मेड द प्रोसेस मोर ट्रान्सपरंट. आता ई गव्हर्नन्स मुळे जरा पैकी भ्रष्टाचार किंवा आळा बसत आहे. म्हणजे काय की मेडिएटर किंवा मध्यस्थ याचा संबंध राहिलेला नाही. डायरेक्ट गव्हर्नमेंटचा कॉन्टॅक्ट त्या ज्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची त्याच्यासोबत आहे. म्हणजे त्याच्यामुळे थोडीशी ट्रान्सपरंट झालेली आपल्याला इथं बघायला दिसते. नंतर फायनान्शियल इन्क्लुजन, त्याच्यामध्ये पहिली आहे DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता हे तारीख सुद्धा विचारतात एक्झाम मध्ये. DBT कधी सुरू झाली? तर 1 जानेवारी 2013 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला DBT आपण म्हणतो, ते सुरू झाली. It is hoped that the crediting subsidies into the bank accounting will reduce the leakage, duplicity and delay, and new process will increase the transparency and accountability. हे सुद्धा त्याच्यामुळे हे DBT सुद्धा महत्वाची योजना आहे. तर ती त्याची तारीख लक्षात ठेवायची. आणि काय कशासाठी आले की बाबा, म्हणजे मध्यस्थी पहिले काय करायचे की एखादी योजना आहे तर ते त्या लाभार्थ्यापर्यंत जाईपर्यंत ते 100 रुपये जर गव्हर्नमेंटनं पाठवले तर शेवटच्या टोकापर्यंत फक्त 1 रुपया जायचा. म्हणजे 99% मधातच गॅप व्हायचे. त्यासाठी ते होऊ नये म्हणून
डीबीटी आली आणि जो काही हे आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी सुद्धा वाढणार आहे. सगळं आणखीन नंतर सगळ्यात महत्वाची योजना प्रधानमंत्री जनधन योजना. आता याची तारीख सुद्धा ही सुद्धा लक्षात घ्यायची 28 ऑगस्ट आहे. इथं 1 जानेवारी नाही, 1 मे नाही, 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, काही नाही, तर डायरेक्ट कुठे 28 ऑगस्ट आहे. ही तारीख बऱ्याचदा विचारतात. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली, तर ही तारीख फार महत्वाची आहे. 28 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्री जनधन योजना ही सुरू झालेली आहे. त्याचा उद्देश काय? फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओपन टू सिटीजन, म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी सगळ्यात महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरू तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याची तारीख कधी आहे? 28 ऑगस्ट 2014ला. नंतर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स अँड सिटीजन पार्टिसिपेशन, त्याला माय जीओ ही प्लॅटफॉर्म सुरू झाला 2014ला. टू प्रमोट द ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ इंडियन सिटीजन इन देअर कंट्रीज गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, म्हणजे नागरिकांचा सुद्धा गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंटमध्ये सहभाग होणे, त्यासाठी माय गव्हर्नन्स किंवा माय जीओ हे प्लॅटफॉर्म सुरू झाला. सिटीजन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म हा सुरू कधी झाला? तर 2014ला सुरू झालेला आहे. नंतर इम्प्रूव्ह इंटरनल गव्हर्नन्स इफिशियन्सी, त्याच्यामध्ये पहिलं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, ज्याला GEM म्हणतो, 2016ला सुरू झालेला आहे. हॅज डिजिटाइज द गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट अलाउइंग द बिझनेस टू सेल द गुड्स अँड सर्व्हिसेस डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी अँड ट्रान्सपरन्सी. त्यासाठी ही गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस GEM हे याचं वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं की कधी सुरू झालेलं आहे? 2016ला. नंतर सिटीजन चार्टर. सिटीजन चार्टर, आता बघा, सिटीजन चार्टर कशाला म्हणायचं? अ सिटीजन चार्टर इज अ डॉक्युमेंट किंवा रिटन स्टेटमेंट यूज बाय द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और पब्लिक ऑर्गनायझेशन दॅट इन्फॉर्म द सिटीजन्स अबाउट द सर्व्हिस प्रोव्हाइडेड, द स्टँडर्ड ऑफ द सर्व्हिसेस अँड राईट ऑफ द सिटीजन. म्हणजे एक लेखी डॉक्युमेंट असते ज्याद्वारे गव्हर्नमेंट काय करते की सर्व्हिसचं स्टँडर्ड, सर्व्हिसची क्वालिटी किंवा कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत आणि ते नागरिकाचा अधिकार आहे हे असं त्याच्यावर लेखी असते, तर त्याला आपण सिटीजन चार्टर असं म्हणतो. ओरिजिन द कन्सेप्ट वॉज आर्टिक्युलेट अँड इम्प्लिमेंटेड इन द UK युनायटेड किंगडम बाय द कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ जॉन मेयर इन 1991ला. तेव्हा ही कन्सेप्ट आलेली आहे. कोणती? सिटीजन चार्टर. जेव्हा कन्सेप्ट आली 1991ला, त्यावेळी 6 प्रिन्सिपल होते. पहिलं आहे त्याच्यामधलं क्वालिटी, दुसरं आहे चॉईस, स्टँडर्ड, व्हॅल्यू, अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. आता बघा, हे सिटीजन चार्टर मध्ये कोणते 6 प्रिन्सिपल ओरिजिनल होते याच्यावर प्रश्न येऊ शकते, त्याच्यामुळे हे नाव लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पहिलं आहे क्वालिटी, दुसरं आहे चॉईस, स्टँडर्ड, व्हॅल्यू, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. आणि हे जे 7वं जे आहे द पार्टिसिपेशन, म्हणजे कन्सल्ट अँड इन्व्हॉल्व वॉज इन्क्लुडेड इन द 7th प्रिन्सिपल टू इनकरेज द सिटीजन इन्व्हॉल्वमेंट इन द पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी अँड डिसिजन मेकिंग, ऍडेड इन 2002 मध्ये. आता बघा, 1991ला किती 6 कोर प्रिन्सिपल आले. नंतर 7वं पार्टिसिपेशन हे कधी ऍड केलं? तर 2002ला ऍड केलं, पण ओरिजिनली 6 होते. म्हणजे आता टोटल चार्टर सिटीजन मध्ये किती प्रिन्सिपल आहे? टोटल 7 आहे. पहिले 1991ला 6 होते, 2002ला एक ऍड केलं, कोणतं? पार्टिसिपेशन किंवा त्याला कन्सल्ट अँड इन्व्हॉल्व म्हणतात, ते 2002ला ऍड केलं. आता टोटल 7 प्रिन्सिपल आहे. आता नावं कसे लक्षात घ्यायचे? कारण की याच्यावर क्वेश्चन येऊ शकते असं मला वाटतं येणार एक्झाम मध्ये, की कोणतं सिटीजन चार्टरचं प्रिन्सिपल नाही. त्याच्यामुळे आपल्याला 7 जे प्रिन्सिपल आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. मग आता बघा, मी काय केलं, काचा ट्रिक्स इथे लिहिली. काचा स्टँडर्ड वाट पार्टीला. बघा कसं सेंटेन्स आहे, काचा स्टँडर्ड वाट, VAT, वाट म्हणतो ना आपण. वाट म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट करणे, वाटप करणे ना का. पार्टीला म्हणजे काचा स्टँडर्ड वाट पार्टीला. का म्हणजे काय? तिचा क्वालिटी आहे. पहिलं चा म्हणजे काय? चॉईस आहे. स्टँडर्ड म्हणजे काय? स्टँडर्ड आहे. व्ही म्हणजे काय? व्हॅल्यू आहे. ए म्हणजे काय? अकाउंटेबिलिटी आहे. टी म्हणजे काय? ट्रान्सपरन्सी आहे. आणि पार्टी म्हणजे काय? पार्टिसिपेशन आहे. हे सगळे साथी लक्षात आपल्याला ठेवणं, कारण की याच्यावर क्वेश्चन येऊ शकते की यातला कोणता जे चार्टर अकाउंटचं प्रिन्सिपल नाही. तर हे 7 प्रिन्सिपल लक्षात घेणं गरजेचं आहे. सिटीजन चार्टर, ज्याला आपण CC म्हणतो, इंडिया. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कोऑर्डिनेटिंग अँड इम्प्लिमेंटिंग सिटीजन चार्टर वॉज गिवन टू द डिपार्टमेंट
ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्राव्हन्सेसला हे जे जबाबदारी होती सिटीजन चार्टरची दार पीजीला देण्यात आली होती. आता दार पीजी म्हणजे याचं फुल फॉर्म कोणता आहे आपण बघितलं की डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्राव्हन्सेस. आता 1991 ला आपण बघितलं की सिटीजन ऑफच्या सीसी किंवा सिटीजन चार्टर इंट्रोड्यूस करण्यात आले ते बाय जॉन मेजर यांनी. आणि भारतात त्याची सुरुवात 1997 ला म्हणजे 6 वर्षांनी सुरू झालेला आहे भारतात. इंडिया अडॉप्टेड द कॉन्सेप्ट ॲज अ चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स ऑन द रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये 1997च्या कॉन्फरन्समध्ये हे स्वीकारण्यात आलेलं आहे. म्हणजे जगात कधी सुरू झाली किंवा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कधी 1991, भारतात कधी सुरू झालं सिटीजन चार्टर 1997. सिटीजन चार्टर अँड राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005चा याचं काय रिलेशन नाही. द आरटी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 support and strengthen the citizen charter in promoting transparency and accountability in the public administration. म्हणजे या दोघांचं म्हणजे खूप क्लोज रिलेशन आहे. त्यासाठी आरटीआय ऍक्ट 2005 इंट्रोड्यूस करण्यात आला आहे. भारतानं स्वीकारलं कधी 1997ला सिटीजन चार्टर कन्सेप्ट स्वीकारली आणि त्यासाठीच ते कोणता आरटीआय ऍक्ट हे सुरू करण्यात आलेलं आहे 2005चा. नंतर सेवोत्तम मॉडेल काय भानगड आहे. आता सेवोत्तम म्हणजे काय, सेवा कशाहून घेतलं ते दोन वर्ड आहेत. सेवो अधिक उत्तम म्हणजे सेवा अधिक उत्तम. सेवा म्हणजे काय सर्व्हिस आणि उत्तम म्हणजे काय एक्सलंट. द सेवोत्तम मॉडेल इज अ फ्रेमवर्क डिझाईन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी इन द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. म्हणजे क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हर करण्यासाठी हे एक फ्रेमवर्क आहे, त्याला सेवोत्तम मॉडेल म्हणतो. दोन शब्दापासून सुरू बनलेला आहे ते. सेवा अधिक उत्तम म्हणजे सेवा म्हणजे काय सर्व्हिस, उत्तम म्हणजे काय चांगली किंवा एक्सलंट. इट वॉज डेव्हलप बाय कोणा दार पीजी यांनीच डेव्हलप केलं 2006ला टू मेक द गव्हर्नमेंट सर्व्हिस इफिशियंट ट्रान्सपरंट अँड सिटीजन सेंट्रिक. म्हणजे गव्हर्नमेंटच्या जे काही सेवा असते ते कार्यक्षम, ट्रान्सपरंट आणि सिटीजन सेंट्रिक म्हणजे नागरिक केंद्रित असणं यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे सर्वोत्तम सेवोत्तम मॉडेल. याच्यामध्ये 3 कंपोनंट्स असतात किंवा 3 मॉडेल्स असतात. पहिला आहे सिटीजन चार्टर, दुसरा आहे ग्रायव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आणि तिसरं कोणतं आहे कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर सर्व्हिस डिलिव्हरी. त्याला जीसीसी असं मी म्हणत असतो. म्हणजे गल्फ कोऑपरेटिव्ह काउन्सिल नाही का जीसीसी काउन्सिल, म्हणजे तसंच आपण इथं जी म्हणजे काय त्याच्यामधला जी म्हणजे काय ग्रायव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम, सी म्हणजे काय सिटीजन चार्टर आणि हे सी म्हणजे काय कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर सर्व्हिस डिलिव्हरी. असं जीसीसी हे नाव लक्षात ठेवायचं. सेवोत्तम म्हणजे काय सेवा म्हणजे सर्व्हिस आणि उत्तम म्हणजे काय एक्सलंट म्हणजे सेवाची जे उत्कृष्ट सेवा पोहोचण्यासाठी जे काही खबरदारी घेतलेली आहे त्याला सेवोत्तम मॉडेल असं म्हणायचं. त्याच्यामधले हे 3 मॉड्यूल लक्षात ठेवायचे. सिटीजन चार्टर, ग्रायव्हन्सेस रिड्रेसल मेकॅनिझम आणि कॅपॅबिलिटी बिल्डिंग ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. या मॉडेलवर प्रश्न येऊ शकते की यातला कोणता वगैरे नाही. नंतर एक थोडस मला याला स्क्रीनला वर घेऊ द्या म्हणजे आपल्याला लक्षात. हा, शेवटचा बीटीआय युनिट म्हणला ट्रान्सपॅरन्सी अकाउंटेबिलिटी आणि इन्स्टिट्यूशनल मेजर. आता ट्रान्सपॅरन्सी बघू आपण. ट्रान्सपॅरन्सी मीन्स ओपननेस अँड क्लॅरिटी इन द गव्हर्नमेंट ऍक्शन डिसिजन अँड प्रोसेस सो दॅट सिटीजन कॅन इझिली ऍक्सेस द इन्फॉर्मेशन. म्हणजे ते ट्रान्सपॅरन्सी म्हणजेच काय ओपननेस म्हणजे सगळ्यांसाठी माहिती अवेलेबल असते, म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे इन द गव्हर्नमेंट ऍक्शन डिसिजन अँड प्रोसेस सो दॅट द सिटीजन कॅन इझिली ऍक्सेस द इन्फॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन चुकीची किंवा लपून ठेवण्याची नाही, सगळ्या नागरिकांना ते सहज अवेलेबल असणं त्याला आपण ट्रान्सपरन्सी असे म्हणतो. एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अलाउ द सिटीजन टू ऑप्टेन द इन्फॉर्मेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट. त्यासाठी आरटीआय ऍक्ट 2005 हे सुरू करण्यात आलेलं आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय अकाउंटेबिलिटी मीन्स गव्हर्नमेंट ऑफिशियल अँड इन्स्टिट्यूशन आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर ऍक्शन अँड मस्ट आन्सर फॉर देअर डिसिजन अँड परफॉर्मन्स. म्हणजे जे काही ऍक्शन घेतली त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर जे काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे ते त्याला जे काही ऍक्शन घेतली त्याला ते अँसरेबल किंवा रिस्पॉन्सिबल असणे त्याला आपण अकाउंटेबिलिटी असं म्हणतो. आता याचं साधं उदाहरण काय आहे की सीव्हीसी म्हणजे काय सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग इज अन इंडियन गव्हर्नमेंट बॉडी क्रिएटेड इन 1964 टू ॲड्रेस द गव्हर्नमेंटल करप्शन ऑन द रेकमेंडेशन ऑफ द कमिटी ऑफ प्रिव्हेन्शन अँड ऑफ
करप्शन हेडेड बाय के संथानम 1964. म्हणजे 1964च्या के संतामा जी भ्रष्टाचाराच्या संदर्भात समिती होती, त्या समितीच्या शिफारशीने हे सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन 1964 ला फॉर्म करण्यात आलेला आहे. नंतर एक्झाम्पल ऑफ इन्स्टिट्यूशनल मेजर्स इन इंडिया. पहिलं आपण बघितलं की आरटीआय ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सुरू झाला 2005ला. सीव्हीसी म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स आहे, केंद्रीय दक्षता आयोग 1964 ला सुरू झाला. नंतर कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये कॅगची तरतूद दिलेली आहे. नंतर लोकपाल लोकायुक्त ऍक्ट 2013, परंतु 2013 ला झाले, तर प्रत्यक्षात लोकपाल इम्प्लिमेंटेशन हे 2019 ला झालं. पहिले लोकपाल कोण होते, त्याचे पिनाकी चंद्र घोष हे पहिले भारताचे लोकपाल होते. सध्या कोण आहेत करंट लोकपाल आहेत, AM खानविलकर. तर होप करतो की हे युनिट आता आपल्याला संपलेलं आहे. बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितलेल्या आहे, काही समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.